आणि यानंतर बातमी आहे तुमच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेली। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात साथीचे आजार हे खूप लवकर आणि खूप पटकन पसरतात। असंच काहीसे चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे साथीच्या रोगांसंदर्भात। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या कुटुंबियांची जरूर काळजी घ्या। हा फोटो आहे स्वाइन फ्लूच्या रुग्णाचा आणि त्याहूनही वेगळी ओळख म्हणजे ठाणे मनपाचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांचा। ज्या शहरात स्वाइन फ्लूने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय, 292 जणांना लागण झाली आहे, त्याच ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त स्वाइन फ्लूमुळे रुग्णालयात भरती आहेत। स्वाइन फ्लूने आतापर्यंत राज्यात 281 रुग्ण दगावले आहेत। त्यातले सर्वाधिक 34 मृत्यू नाशिकमध्ये झाले, तर पुण्यात 27 जण दगावले। नागपूरमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला, तर मुंबईत 16 जण मृत्युमुखी पडले। काही वेळेस आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या 1 ते 2 दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी असे लक्षणं जर असतील तर खाजगी डॉक्टर असो किंवा सरकारी दवाखाने असतील त्या ठिकाणी उपचार घेणं अपेक्षित आहे। पण 2 दिवसांमध्ये याला जर रिस्पॉन्स दिसत नसेल तर त्या संबंधित डॉक्टरांनी या बाबतीमध्ये त्याचा घसा तपासला पाहिजे आणि थोडाही शंका वाटत असेल तर त्यांनी स्वाइन फ्लूचे उपचार जे आहेत किंवा H1N1 जे म्हणतो आपण टॅमीफ्लूच्या गोळ्या त्वरित चालू करायचे आहेत असे गाईडलाईन्स राज्य स्तरावरून देण्यात आलेले आहेत। फक्त स्वाइन फ्लूनेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला साथीच्या आजारांनी हैराण केलंय। रुग्णालय फुल आहेत, छोटी मोठ्या दवाखान्यांमध्ये अशी गर्दी आहे, सर्दी, ताप, खोकल्यांनी अक्षरशः माणसं हैराण झाली आहेत। आज मितीला महाराष्ट्रामध्ये स्वाइन फ्लूमुळे 281 जण दगावले आहेत। लेप्टोस्पायरोसिसमुळे 2 जण दगावले आहेत, तर डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झालाय। पूर्ण नगरपालिकेमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये याचा आजाराचं डिटेक्शन व्हावं आणि मॉनिटर व्हावं आणि ट्रीटमेंट व्हावी या संदर्भामध्ये नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या शहरांमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिशनर जे आहेत, वैद्यकीय अधिकारी आणि खाजगी प्रॅक्टिशनर यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। पण मंडळी, फक्त 9 मार्ग अवलंबलात तर तुम्ही साथीच्या रोगांना दूर ठेवू शकता। पिण्याचं पाणी उकळून आणि गाळून प्या। खाण्याआधी किमान मिनिटभर हात धुवा। फोन, आरसा, दरवाजाचे हँडल्स जंतुनाशकांनी स्वच्छ करा। संसर्ग झालेल्याने इतरांना संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावा। आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण करून घ्या। वापरलेल्या टिश्यूची विल्हेवाट तातडीने लावा। डास प्रतिबंधक औषधांचा वापर करा। अन्न आणि पाणी शेअर करणं टाळा। बाथरूमची स्वच्छता राखा। क्लोरीन आणि फिनाइल वापरा। तेव्हा मंडळी, स्वच्छता, दक्षता आणि तत्परता या 3 गोष्टी पाळलात तर साथीच्या रोगांची साथ तुमची कधीच साथ देणार नाही। मुंबईहून वैभव परबसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।